पक्की दिसतात पोरी, पोरी हो पोरी पक्या दिसतात पोरी. पुराई पुरा चल पळ जरी थोरा, चल जा रे थोरा. पोरी पोरी पुराई पुरा. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे पॅडी कांबळे. पॅडी, आता जसं तू सुपरस्टार बद्दल सांगितलंस तसं तुझ्या अंगामध्ये अनेक कला आहेत. खूप चांगल्या पद्धतीचा नाचतोस, खूप चांगल्या पद्धतीचा ढोलकीपट्टू आहेस, खूप चांगल्या पद्धतीचा गातोस. हे सगळं मला माहिती आहे, तू नाही म्हणू शकत. पण या सगळ्या तुझ्या कलांचा वापर तुझ्या अभिनयासाठी म्हणून किंवा तुझ्या नाटकांसाठी, मालिकांसाठी किंवा चित्रपटांसाठी कधी केला गेला किंवा तुला वाटलं असं की याचाही वापर करता आला असता? अजून म्हणावा तेवढा या माझ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजचा तेवढा अजून कुणी वापर करून नाही घेतलाय. पण मला गायला डेफिनेटली आवडेल. म्हणजे मला जे काही मी गातो बरं, म्हणजे असं सारेगामामध्ये तू नाही, तिकडे माझी संधी हुकली आहे जरा, यावेळेस नाही, पुढच्या वेळेस नक्की असणार आहे. पण जे नाचाचं थोडंसं अंग आहे, म्हणजे ऑफकोर्स मेहनत करूनच, म्हणजे उठलो आणि मी नाचायला लागलो किंवा उठलो आणि गायला लागलो असं नाही. ते म्हणजे रिहर्सल, रियाज, गाण्यांचा रियाज किंवा आणि ते सगळं घोकून तसं, तर त्याचा अजून वापर झालेला नाहीये. पण होपफुली आणखीन काही दिवसात तो होईल असं पुढे. क्या बात आहे, म्हणजे असं काही आहे आगामी? म्हणजे पण एखादी गाण्याची झलक आम्हाला जर ऐकवलीच त्या निमित्तानं तर आम्हाला आवडेल ना ऐकायला. हा, मला मराठी जुनी गाणी, आपली हिंदी जुनी गाणी किंवा गझला आपल्या ज्या आहेत, भीमरावांच्या आम्ही गझला खूप गात असतो. म्हणजे मैफिलीत, म्हणजे ऑफकोर्स आम्ही जेव्हा सगळे बसतो तेव्हा, आणि तिकडे चुकाबिका काढायला कोण ते सगळे आपले वावा करत असतात. पण एक जगजित साहेबांची एक गझल आहे, ती खूप भावते बऱ्याचदा. मी भीमरावांच्या पण गझला मला खूप आवडीने ऐकतो मी, एक म्हणजे जेव्हा निवांत असतो तेव्हा फार. पण जगजित साहेबांची एक गझल आहे, प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है, प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है, नए परिंदों को उड़ने में, नए परिंदों को उड़ने में वक्त तो लगता है, प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है, जिस्म की बात नहीं है उनके दिल तक जाना है, जिस्म की बात नहीं है उनके दिल तक जाना है, लंबी दूरी तय करने में वक्त तो लगता है, सुंदर सुंदर, लंबी दूरी तय करने में वक्त तो लगता है, प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है. क्या बात आहे, क्या बात आहे. सुंदर सुंदर सुंदर. आपलं फार. पण या मला वाटतं ही सगळी तू ज्या ठिकाणी राहिला असं डिलायज रोडला, तुमची पहिल्यातली चाळ आणि ह्या सगळे तिथले कार्यक्रम, तिथला गणेशोत्सव आणि याच्यातून या सगळ्या डेव्हलप झालेल्या कला आहेत. डेफिनेटली, अगदीच अगदीच. त्याच्या आठवणी सांगा, म्हणजे तिथल्या लोकांच्या किंवा तिथल्या घटना. आमच्या बिल्डिंगमध्ये जिकडे मी राहायचो, म्हणजे छत्रपती शाहू सदन, मग आमची ती वार्षिक पूजा असायची. पूजेच्या निमित्ताने आम्ही काही छोटी छोटी नाटकं, बालनाट्य तेव्हाची केलेली आहेत, की डांगडिंग डिंगा की टांगटिंग टिंगा. सुनील कुलकर्णी माझा अजून तिकडे राहत होतो मित्र माझा, त्याने ते डिरेक्ट केलं होतं, ते असेल. किंवा मग आम्ही काही काही वेगवेगळे डान्स करायचो, किंवा गोची शाकुंतल नावाचं एकांकिका आम्ही ती केली होती. आणि मग तेव्हा म्हणजे ना नुसती आवड होती. म्हणजे मला खरंच कळत नव्हतं की म्हणजे हे नाटक कशाशी खातात तेही माहित नव्हतं. विद्यार्थी उत्कर्ष मंडळात आल्याच्या नंतर आम्ही जेव्हा अभ्यासिकेत, म्हणजे आमच्या मंडळाच्या अभ्यासिका चालायच्या तिकडे, तर तिकडे त्या अभ्यासिकेत आल्याच्या नंतर श्याम खटावकर म्हणून आमचे सिनियर मित्र आहेत, तर त्यांनी एकदा येऊन विचारलं की आम्ही आपल्या अभ्यासाला बसलो होतो वर्गांमध्ये, अरे तुमच्यापैकी नाटकात कोण काम करणार? तर नाटक बिटक काय म्हणलं, आम्ही करणार. तर मी, महेंद्र, आमचा आणखीन एक तो प्रकाश कामटे म्हणून मित्र आहे, तेव्हा आम्ही सगळे जे होतो ते,
तर ते म्हणलं आम्ही करणार. आणि ती तशी स्टेजवरची प्रॉपर म्हणजे रवींद्र नाट्य मंदिरमध्ये त्याची ती प्राथमिक फेरी झाली होती. अरे वा. आणि तेव्हा ते स्टेजवरचं एक नाटक किंवा एकांकिका काय असतं तो एक्सपिरियन्स तेव्हा मिळाला होता. आणि महेंद्र कदम तेव्हा त्याच्यामध्ये तो शमा आणि परवाना असं सगळं होतं. तो दिवा असतो शमा आणि आम्ही त्याच्या भोवतीची ती पाखरं असतो. आणि मग त्याच्यामध्ये तुमच्या आयुष्याबद्दलचं असं काय असं सगळं ते एवढी मला नीटची आठवत नाही. पण माझं एक वाक्य मला अजून चांगलं आठवतंय की मी पाखरू नंबर जे काय होतो 1, 2, 3, 4 तर त्याला मला असं एक वाक्य होतं. मी असं करत म्हणायचो ज्याने त्याने त्याच्यासारखेच असावे त्याच्यासारखेच राहावे असं. आणि मग आम्ही सगळे तो दिवा भडकतो आणि आम्ही सगळे मरून जातो असं ती एकांकिका होती. सो पण ते दिवस ना आता आठवले की असं वाटतं की म्हणजे तेव्हा खरंच म्हणजे काय करत होतो मी किंवा आणि काय कशा पद्धतीनं पण ती एक आवड होती. मग ती कुठेतरी जोपासली गेली आपसूक माझ्याकडनं. म्हणजे मी रमत होतो त्यात. मी जे काय कदाचित या सगळ्याचा पाया तिकडे विद्यार्थी उत्कर्ष मंडळातनं आणि इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स आणि आमच्या बिल्डिंगमध्ये ज्या काय आम्ही जे काय मनोरंजनाचे कार्यक्रम करायचो त्या सगळ्या तिकडनं ते झालेलं होतं. नक्कीच. अरे आता मला आठवण झाली हे सगळं आपण बोलत असताना तुझ्या वेगवेगळ्या भूमिकांबद्दल. एडेनची जत्रा नावाचा एक काहीतरी नवीन सिनेमा मी तुझ्याबद्दल ऐकलं होतं त्याच्याबद्दल सांग ना कारण अपकमिंग आहे मला वाटतं. आणि येड्यांची जत्रा ऑरेंजन एंटरटेनमेंट्स विश्वजित गायकवाड त्याचा प्रोड्युसर आहे. पहिलीच फिल्म आहे इनफॅक्ट त्याची. पण पहिली फिल्म असताना नॉर्मली बजेट थोडंसं ताणून बिळून असं नॉर्मली असतं लोकांचं. पण इथं मला ते एक जाणवलं की म्हणजे त्याने कुठेही बजेटची कॉम्प्रोमाइज नाही. त्याने जे दिग्दर्शकाला हवे मिलिंद कवडे त्याचं दिग्दर्शक आहे. भरत जाधव त्यात लीड कास्ट आहे आणि आम्ही सगळी मंडळी एक कॅरेक्टर होतात. गाडी आली तिकडं कुठं आवाज इकडं काय स्वतः जेवढं प्रेम करीत नाही ना तेवढं संगीत तुमच्यावर करीत असं म्हणतोस. सांग मी काय करू सांग. धर्मेंद्र आवडतो तुला म्हणजे तुम्ही शोले पिक्चर बघितलाय. अरे 8 वेळेला बघितलाय. ठाकूर हात मध्ये 8 वेळेला बघितलाय. जास्त काही शिकला नाही. पण त्याच्यामधलं खूप वर्षांनी म्हणजे भरत बरोबर जे मी हसाच्या कटपू मध्ये करत होतो जो एक तिरळा ते कॅरेक्टर बंड्या जो होता जो इकडे बघायचा आणि इकडे बोलायचा वगैरे तर ते कॅरेक्टर मी त्यात तसं करतोय. फक्त मला भरत बरोबर असतं तर आणखीन बहार आली असती. अच्छा की एक सेम परत आम्ही नॉस्टॅल्जिक मी तर झालो होतो. म्हणलं भरतला म्हटलं की अरे तू असतास तर आपण आणखीन काहीतरी त्याच्यामध्ये गमतीशीर झालं असतं. पण सुदैवाने तेवढ्याच थोडीची विशाखा सुभेदार माझी आई आहे त्या सिनेमात आणि तिने पण तेवढेच धमाल केलेली आहे. म्हणजे आम्ही लिटरली म्हणजे दंगा झालाय. आणि सिनेमा थोडासा नाजूक विषयाचा आहे. अच्छा म्हणजे आपली सकाळ ज्या विधीने सुरुवात होते त्या विषय तो आहे. म्हणजे शासनाचं जे स्वच्छताग्राम योजना ती जी आहे त्याच्यावरती आहे की म्हणजे हगणदारी मुक्त गाव आणि प्रत्येक गावात संडास असणं गरजेचं आहे. सो ह्या विषयावरचं राजकारण अच्छा ह्या सिनेमात आहे. एक खालची वाडी एक वरची वाडी आणि 2 पाटील आणि त्या भरतच्या शेतात तिकडे सगळी मंडळी येत असतात. आणि ते सगळं की तिकडनं लोकांनी बाहेर म्हणजे असं उघड्यावर बसू नये आणि तिकडे प्रॉपर त्याचे संडास बांधून द्यावेत यासाठी ती योजना गावात आलेली असते. आणि त्याच्यावर ते राजकारण चाललेलं आहे की नाही मग त्यांच्याकडे 51 आणि आमच्याकडे 50च का आमच्याकडे 51 पाहिजे त्यांच्याकडे. सो असे ते आणि खूप दंगा आहे सिनेमात. आणि लिटरली तुम्ही सगळी मंडळी जेव्हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघाल 3 फेब्रुवारीला रिलीज होतोय तो. भरत जाधव विनय आपटे मोहन जोशी संदीप पाठक गणेश मयेकर अशी सगळी गँग त्याच्यामध्ये आहे. आणि सगळे मराठी म्हणजे भरत बरोबर आम्ही सगळी मंडळी आपले छोटे छोटे ट्विंकल लिटिल स्टार. पण सिनेमा खूपच छान झाला आणि प्लीज सगळ्यांनी जाऊन तो थिएटरमध्ये बघा आणि खरंच रिप्लाय द्या. म्हणजे ज्यांनी माझी कामं बघितलीत आपण सगळ्यांनी त्यांना थोडंसं हसाच्या कटपूची आठवण डेफिनेटली येईल कारण त्याच्यामध्ये तसं कॅरेक्टर मी प्ले करण्याचा एक प्रयत्न केला. पण मी असं ऐकलं होतं की तू वेगवेगळी कॅरेक्टर करतोयस. म्हणजे नेमकं काय मला कळलं नाही ज्यावेळेला मी ते ऐकलं तेव्हा वेगळी कॅरेक्टर म्हणजे काय वेगळं काही धाटणी आहे का त्या तुझ्या रोलला या
सिनेमासाठी असं काही आहे? वेगळी धाटणी असं नाही म्हणता येणार, पण आतापर्यंत जे मी कुठल्या सिनेमात म्हणजे सिरियल व्यतिरिक्त मी सिनेमात किंवा नाटकात असं केलं नव्हतं. आणि गावाकडचा तो लुक आहे थोडासा, म्हणजे केस बीस खूप बारीक केलेत आणि सरळ सतत असा मी बघतो आणि इकडे बघतो आणि इकडे बोलतो वगैरे. आणि मग माझ्याबरोबर तो एक माझा असिस्टंट दाखवलाय, तो मला असं वळवून सांगत असतो, मी त्याला मारतो फिरतो, मला इकडे बरोबर दिसतंय असं त्याला सांगत असतो. मला माहिती आहे माणूस जरी इकडे असला तरी तो मला इथेच दिसत असतो असं आहे. पण असं काही सॉलिड वेगळं असं काही नाही. म्हणजे मी जे एक कॅरेक्टर प्ले केलं होतं ते केलंय, पण ऑल टुगेदर त्या सिनेमात जे कॅरेक्टर असतं ते फिट झालंय ना एक्झॅक्ट, तर ते छान गमतीशीर झालंय. आणि त्याच्या गमती म्हणजे तुम्ही सिनेमा सगळी मंडळी बघतील तेव्हा त्याला निश्चितपणे कळतील. पण या सगळ्या प्रवासामध्ये कुटुंबाची साथ हा एक सगळ्यात मोठा विषय असतो पॅडी. कारण ज्या वेळेला तुमच्यासारखी माणसं शूटिंगच्या निमित्तानं किंवा नाटकांच्या दौऱ्यांच्या निमित्तानं 15-15 दिवस 20-20 कदाचित महिनाभर सुद्धा तुम्हाला घराचं तोंड पाहायला मिळत नाही, त्यावेळेला हातात काठी वगैरे घेऊन येतोच परत तेव्हा नसतं. म्हणजे माझे तेव्हाचे म्हणजे जे शोज नाटकांचे आणि शूटिंग चालू होत्या तेव्हा जेव्हा मी कधी 8-15 दिवसांनी घरी येत असे तेव्हा मित्र विचारत असे, तेव्हा मला माझी बच्चू ग्रीष्मा माझी मोठी मुलगी झाली होती, तर साधारण ती 2-1 वर्षांची असेल तेव्हा ते विचारायचे, अरे पोरगी ओळखते ना रे घरात आल्यावर, हा बाबा आहे आपला आणि हा आपल्या घरात असतो, हा इतक्या दिवसांनी येतो का माहित नाही, इतके दिवस कुठे असतो. पण असं सगळं व्हायचं तेव्हा, कारण खूपच म्हणजे सुरुवातीचे दिवस होते आणि काय म्हणत आपण त्याला बऱ्यापैकी सगळी कामं चालू होती आणि सिरियल चालू होत्या, शूटिंग सिनेमांचे काही शूटिंग चालू होते, नाटकांचे दौरे सुरू होते. मला वाटतं मी एक दिवस असंच कुठेतरी बाहेर होतो आणि बायकोचा फोन आला मला आणि गंगूबाईचा एपिसोड चालू होता. अच्छा. आणि बायको मला म्हणाले की अरे पॅड्या आम्ही दोघं सिरियल बघतोय, एपिसोड बघतोय तुझा, आणि तू जसा स्क्रीनवर आलास ना तेव्हा ग्रीष्मा अशी टीव्हीला म्हणजे टीव्हीतल्या बाबाला सांगत होती, ये बाबा बाबा ये. सो दॅट टाइम म्हणजे मला खूपच मी हळवा झालो होतो. आणि ही प्रोसेस असते आणि ही काय मला एकट्यालाच आलेली नाहीये, पण त्याला इलाज नसतो या सगळ्या गोष्टींना. तुमचं काम आहे आणि तुम्ही हे सगळ्या गोष्टी मी काय माझ्या एकट्याच्या छानछोकीसाठी किंवा माझ्या एकट्याच्यासाठी करत नाही. मी काही कामं केली, मी जर आणखीन काही भरभराटीला आलो तर डेफिनेटली त्याचा फायदा माझ्या कुटुंबालाही होणार आहे. हे प्रत्येक ऍक्टरच्या कुटुंबाला माहिती आहे. त्यामुळे थोडीशी चिडचिड म्हणण्यापेक्षा थोडंसं अरे रे तू आज पण नाहीयेस असं थोडंसं तो रुसवा होतो. पण ते आता खूप समजूतदार झालेत. म्हणजे आता मी जर एवढं असेल तर भरतच्या बायकोने काय करायचं म्हणजे ही जी मंडळी जी सतत म्हणजे अगदी हार्डली महिन्यातले 2-3 दिवस फक्त घरी येतात किंवा काही तास घरी येतात, पण याला इलाज नाही. आणि ऑफकोर्स फॅमिलीच्या सपोर्ट शिवाय आणि त्यांच्या वेलविशेस शिवाय की बॉस येस आपला म्हणजे मुलगी असेल तर माझा बाबा आणि असं काम करतो आणि ते पीपल आर प्राऊड ना की त्यांना बरं असतं की ते जेव्हा बाहेर फिरतात किंवा माहेरी जातात किंवा आणखीन त्यांच्या नातेवाईकांमध्ये जातात किंवा कोण भेटतं त्यांना, अय्या पॅडीची बायको का तू असं जरी त्यांनी असं घरी आल्याच्या नंतर ते असं मात जाम असतो. पण त्यांच्या सपोर्टशिवाय डेफिनेटली काहीच शक्य नाही. नक्कीच. आणि तसाच सपोर्ट तुला आणखीन तुझ्या पुढच्या भविष्यामध्ये राहील. आणि निश्चितपणानं ज्या पद्धतीनं आज तू एखाद्या रॉकेट सारखा इथपर्यंत आलायस तसाच आणखीन त्याच वेगानं पुढे फार मोठा यशस्वी होशील याची खात्री वाटते. आज याच खूप चांगल्या नोटवरती थांबूया, पण पुन्हा तुला या सिनेगट्टामध्ये यायचं आहे निश्चितपणानं. तू आज आलास त्याबद्दल तुझे खूप खूप मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. आज आपल्यासोबत होता पंढरीनाथ कांबळे, पॅडी कांबळे, आपल्या सगळ्यांचा लाडका महाराष्ट्राचा, ज्याचं करिअर ग्राफ आपण थोडक्यात खरं तर ते मोठं आहे फार, मला माहिती आहे जवळून, पण फार अगदी त्रोटक भाषेत त्याने सांगितलंय. आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आज आम्ही इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेट पुढच्या रविवारी एका नव्या सेलिब्रिटीसाठी. तोपर्यंत नमस्कार, बाय.